नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज जे आपण 5 गायींचा लॉट घेऊन आलेलो आहे। या 5 गायींच्या लॉट मध्ये 2 साईवाल, एक राठी, एक रेड सिंधी आणि एक नकुडच न मिळणारी झेड ब्लॅक कपिला, अशा 5 गायींचा आपण लॉट घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ टोटल व्हिडिओ पहा तुम्ही आमच्या चॅनलवर सध्याच्याला म्हणजे। तर आत्ताच्याला ज्या माझ्या पाठीमागे ज्या गाई पाहत आहात तुम्ही, हे संपूर्ण देशी गोवंश आहे। म्हणजे आपल्याकडे साईवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, झेड ब्लॅक कपिला, रेड सिंधी अशा प्रकारच्या, म्हणजे आपले एकाच ब्रीड वरती काम नाही, म्हणजे संपूर्ण जातीच्या आपण गाई आणतो। शेतकऱ्यांना ज्या जातीची गाय पाहिजे त्या जातीची गाय आपण पोच करतो महाराष्ट्रामध्ये म्हणजे। तर आज जे माझ्या पाठीमागे तुम्ही जी गाय पाहत आहात ही प्युअर साईवालची गाय असून ही 6 ते 7 महिन्याची गाभण आहे। आणि 6 ते 7 महिन्याची गाय गाभण आणि शांतते बाबतीत हे पाहू शकता तुम्ही। तुम्हाला गाभण याची आणि सडाची याची संपूर्ण फुल गॅरंटी मिळून जाईल। 7 ते 8 दिवसाच्या म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांनी 7 ते 8 दिवसाच्या शेतकऱ्याच्या दारात गेल्याच्या नंतर जर गाभण गाय घेतली असेल तर गाभण गाय चेक केलं पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे। जो मला जरी पैसे देत असाल तुम्ही तरी कसं माझ्याकडून मी पण डॉक्टरकडून चेक करून घेतो गाई। तर याच्यात थोडंफार 19-20 होऊ शकतं। म्हणजे सपोज जर तिथल्या दलालांनी काही केलं, यात मला जर कमी सांगितली तर गाय थोडीफार कमी जास्त नाही। 7 ते 8 दिवसाच्या आत कोणत्याही शेतकऱ्याने गाय खरेदी केल्याच्या नंतर गाय चेक करून ही संपूर्ण माहिती पुढे दिली पाहिजे। आणि सडाची गॅरंटी, पहिल्या दिवशी गाय वेली, पहिल्याच दिवशी गायचे सडा बंद आहे का चालू आहे ह्याची कल्पना आपल्याला पहिल्याच दिवशी कळते। तर ते पण तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं पाहिजे, व्हिडिओ बनवून व्हिडिओ टाकून, किंवा पहिल्याच दिवशी कल्पना दिली पाहिजे, दुसऱ्या दिवशी पण नाही। काय की त्यांनी 10 ते 15 दिवसांनी म्हणे का गायचा सड बंद आहे, पण तिला ऑलरेडी मस्टर्टीज होऊन मस्टर्टीज मध्ये ट्रीटमेंट करून त्यानंतर ते सड 15 दिवसांनी बोलले का दूध कमी येतंय आणि बंद आहे म्हणजे। तर याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी भेटणार नाही। आणि गायचं फायनल करताना आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी असते गायींची। तर गाय घेतल्यानंतर गायचं आज 5-10 हजार रुपये आजच्याला टोकन द्यायचं। ज्या दिवशी तुमच्या तिकडल्या रूटची गाडी निघणार असेल, म्हणजे सपोज इकडे अमरावती साईडची गाडी निघणार, अमरावती यवतमाळ साईडची गाडी निघणार असेल, ह्या महिन्यात 15 दिवसातून एकदा गाडी असते अमरावतीची। पुण्याच्या गाड्या डेली असतात म्हणजे आमच्याकडे, पुणा साईडच्या, कोल्हापूरची 15 दिवसातून एकदा असते, सोलापूरची 15 दिवसातून एकदा गाडी असते। तर अशा ज्या दिवशी तुमची गाय फायनल होईल त्या दिवशी 10-5 हजार रुपये टोकन भरून द्यायचं। ज्या दिवशी गाय तुमची लोड होणार आहे त्या दिवशी संपूर्णतः पेमेंट करायचं। तर असं काही निदर्शनात पण आलेलं आहे। इकडं आता ताराबाद म्हणून आहे इकडं सटाण्याच्या खाली, तर तिथल्या एका कांदा व्यापारी होता, त्याने आपल्याकडून गाय मागून घेतली आणि तिथे गेल्याच्या नंतर 7 महिन्याची 6 महिन्याची, म्हणजे एक तर पहिले पैसेच दिले नाहीत, म्हणजे इकून तिकून हे करून थोडेफार पैसे घेतले तर बाकी पेमेंट सोडून द्यायची बारी आली म्हणजे त्याला। तर असे काही लोक असतात जे भामट्यापणा करतात, तर त्याच्यात काय होतं आपलं मरण येतं म्हणजे जास्त। तर आपलं कसं याच्यात थोडं असं एका गाई मागं असं 15-20 हजार रुपये मार्जिन नसतं, 2-4-5 हजार रुपयाच्या याच्यावर काम असतं याचं। आणि एक देशी गोवंश आपण घरोघरी पाठवायचं काम करीत आहोत। काही झाल्याच्या नंतर काय होतं, ते जे काम करतोय आपण ते काम करण्यात असं इंटरेस्ट राहत नाही। तर ज्याला कोणाला गाई घ्यायची असेल तर ते संपूर्ण पेमेंट करणार असेल तरच टोकन टाका, नाही तर फालतू मध्ये तुमचा पण टाइम वेस्ट, आमचा टाइम वेस्ट, काही उपयोग होत नाही काही गोष्टींचा। तर आपण आता इथून पुढे सगळ्या ज्या 5 गायी आहेत गोठ्यावर उभा, त्यांची 5 गायींची डिटेल घेणार आहोत। तर ही जी माझ्या समोर ही गाय पाहतात प्युअर साईवाल मध्ये आहे, सर्व गुण संपन्न, म्हणजे शिंग पण आहे हिला, शिंग, गलकंबल, खांदा, हांप म्हणतात म्हणजे खांद्याला, नाभी, हे सर्व गुण संपन्न गाय आहे। 6 महिन्याच्या आजूबाजूची गाभण आहे, 6 महिन्याची थोडंफार मागं पुढं असू शकते, 6-6.5 महिन्याची अशी पकडून चालायची। हिची आपण फक्त 53,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत। ही पण एकदम शांत स्वभावाची अशी गाय आहे। ही जर कोणी कस्टमरला खरेदी करायची असेल तर तुम्ही अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करून काही खरेदी करू शकतात। त्यानंतर ही जी 2 नंबरला जी गाय पाहतात झेड ब्लॅक कपिला, म्हणजे आणि त्यातली त्यात शिंग, सर्व गुण संपन्न ही पण गाय। ही जर कोणी कस्टमरला खरेदी करायची असेल तर आमच्या शिवराज डेअरी फार्मवर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे। ही गाय पण एकदम जबरदस्त अशी क्वालिटीला, बॉडी स्ट्रक्चर मध्ये पण एकदम हेवी अशी गाय, हे पाहू शकतात तुम्ही, एकदम अशी शांत स्वभावाची। आता काय होतं नवीन ठिकाणी गाय असतात, हे पाहू शकतात।
पूर्ण जेड ब्लॅक अशी गाय गाय आहे. कलरची तुम्हाला 100% गॅरंटी भेटेल. हिच्या आपण एक फक्त 70,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवला जाईल हिच्या पण. ही पण तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा. हिचं डिटेल आहे झेड ब्लॅक कपिला वेद दुसरे, 7 ते 8 महिन्याची गाभण आहे. दूध कॅपॅसिटीची 10 ते 12 लिटर दूध कॅपॅसिटी राहील आणि दुसऱ्या व्याताला खाली होणार आहे. त्यानंतर ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात, ही साहिवाल मध्ये आहे आणि एकदम सर्व गुण संपन्न. ज्याला कोणाला बिना शिंगामध्ये पाहिजे असं हे पाहू शकतात. शांत आणि एकदम क्वालिटीला याला त्याला एकदम मस्त गाय आहे. ही पण साहिवाल मध्ये आहे. ही पण हिची पण 7 ते 8 महिन्याची ही पण गाभण आहे. दुसऱ्या व्याताची गाय आहे. जर कोणाला असं घरगुती दुधासाठी पाहिजे असेल तर ही पण गाय एकदम योग्य राहील. एकदम शांत स्वभावाची अशी आहे. हिची पण डिटेल तुम्हाला सांगतो की ती प्युअर साहिवाल वेद दुसरे, 7 ते 8 महिन्याची गाभण. किंमतीची 58,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवल्या जाईल. नंतर ही माझ्या पाठीमागे पाहतात तुम्ही, ही पण राठीमध्ये आहे आणि हे जे शिंग आहेत, शिंग पूर्ण आहे पहा हलतेत. आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक शिंग हलणारी पाहिली होती, ती साहिवाल मध्ये होती. आता राठी ओळखायची कशी? राठीचा खांद्याचा आकार असा असतो, खांदा असा वरचढ आणि साहिवालचा खांदा दिसतो, राठीचा तसा खांदा दिसत नाही आणि तोंडाची साईड अशी बसकट तोंड असतं. तर ही पण एकदम 7-7.5 महिन्याची ही पण गाभण आहे. आता ट्रान्सपोर्ट मध्ये थोडं घासाघाशी झालेली आहे गाईला, पण ते काय नाही, आता त्याचे हे होऊन जाईल. हिची डिटेल तुम्हाला सांगतो. 7 प्युअर राठी, 7-7.5 महिन्याची गाभण, मिनी राठी म्हणतात तिला म्हणजे. आणि हे पाहू शकता सडाचा आकार आहे, ते एकदम मोठ्या साईजचे सडबीड. ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची किंमत आपण फक्त 58,000 रुपये हिची पण किंमत डिमांड करीत आहोत. ही पण 7 ते 8 महिन्याची गाभण आहे. त्यानंतर जी आपण ही गाय पाहत आहोत ही प्युअर रेड शिंदी आहे आणि 5 नंबरची गाय आहे. रेड शिंदी ओळखायची कशी? तर शिंगाचं साईज पण शिंगाचा कलर पण काळा येतो, नागपुडी पण काळी येणार, चारी पाय काळे येणार, चारी सड काळे येणार, शेपूट पण काळा येणार, अंगाचा जो भाग आहे तो पण एकदम पूर्ण काळा येणार. ही प्युअर रेड सिंधी म्हणजे हे सिंध प्रांतातले ह्या गायी भेटतात. यांचं दुधाची म्हणजे एक असं जसं साहिवालच्या दुधाला कमी फॅट असते, साहिवाल राठी थारपारकरच्या दुधाला, तर यांच्या दुधाला सगळ्यात जास्त फॅट असते. म्हणजे एकदम घट असं म्हशीच्या दुधा टाईप दूध असतं या गायींचं. आणि दूध देण्याची पण कॅपॅसिटी 10-12 लिटर पर्यंत ही गाय एका टायमाला दूध देऊ शकते. आणि ही पण एक 7-7.5 महिन्याची आपल्याकडे गाभण गाय आहे. ही पण विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची डिटेल तुम्हाला देत आहे. हिची प्युअर रेड सिंधी वेद तिसऱ्यांदा खाली होणारी आहे. आता म्हणजे जे पोटात आहे ते तिसऱ्यांदा खाली होणारी आहे. दूध कॅपॅसिटी 12 लिटर राहील. आणि हिची किंमत फक्त 57,000 रुपये अशी किंमत डिमांड करीत आहे. किमतीमध्ये पण थोडंफार मान सन्मान ठेवलं जाईल. आता याच्यामध्ये असं आहे का, आता गायींच्या किमतीमध्ये आपण जर तुम्ही बोलतायत की किमती थोड्या जास्त होतात दरवेळेसच, तर गाई 35,000 रुपयापासून गाई स्टार्ट होते आपल्याकडे. 35,000 रुपयापासून आपल्याकडे गाई आहेत. 35 पासून 70-80 हजार रुपयापर्यंत गाई आहेत. म्हणजे तर गाईच्या क्वालिटीनुसार याच्यानुसार गाईच्या किमती कमी जास्त होतात. तर जर कोणाला शेतकऱ्यांना गाई खरेदी करायची असेल तर अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा. आणि फार्मवर नसेल यायला शक्य नसेल तर ऑनलाईन जर गाई खरेदी करणार असाल तर जे खाली नंबर दिलेले आहेत आमचे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवश्य गाई घर बसल्या पण ऑनलाईन घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी मागवू शकतात. तर फार्मचा पुन्हा एकदा तुम्हाला पत्ता सांगतो. शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर. मोबाईल नंबर आहे 9860661074. जर हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणाला देशी गोवंशमध्ये जर तुम्हाला साहिवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, पंगनूर सुद्धा आपण अवेलेबल केल्या होत्या मध्ये काळात. पण पंगनूरचं कसं एवढं डिमांड नसल्यामुळे आणि गाई किमतीला खूप काही महाग जाते, त्याच्यामुळे आपण परत पंगनूर आणल्या नाहीत. तर अशा गाई देशी गाईमध्ये कमीत कमी 20 ते 25 जातीच्या गाई आपल्याकडे विक्रीसाठी कंटिन्यू उपलब्ध असतात. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा, गाई खरेदी करा. धन्यवाद.